8 एप्रिल 2024ला अल्लू अर्जुनच्या 42व्या वाढदिवशी पुष्पा 2चा पहिला टीझर आला। त्यात अल्लू अर्जुनचा साडीमधला लुक, पायानं पदर उडवण्याची त्याची स्टाईल दिसली आणि पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन डब्बल धुवा करणार हे कन्फर्म झालं। मग नोव्हेंबरमध्ये आला तो पुष्पाचा पहिला ट्रेलर। पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या, इंटरनॅशनल आहे हा त्यातला अल्लू अर्जुनचा डायलॉग ऐकला आणि पुष्पा इंटरनॅशनल लेवलला फायर करणार हे सुद्धा फिक्स झालं। पुष्पाच्या या सगळ्या सिनेरिओमध्ये एक नाव कॉमन होतं, ते म्हणजे अल्लू अर्जुन। आयकॉन स्टार, स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन। लोकांना स्क्रीनवर फक्त पुष्पा बघायचा नव्हता, तर अल्लू अर्जुनचा पुष्पा अनुभवायचा होता। त्यामुळे रिलीज डेट डिक्लेअर झाल्यापासून पुष्पाच्या तिकिटांसाठी ऑनलाईन ऑफलाईन झुंबड उडाली। आता तिकिटांच्या रेट्सवरून पुष्पाच्या टीमवर टीका झाली, पण तरीही अल्लू अर्जुनसाठी काय पण म्हणत लोकांनी तिकीटं काढली। 4 डिसेंबरला म्हणजे पुष्पा 2च्या रिलीजच्या आदल्या दिवशी एका प्रीमियर शोला अल्लू अर्जुन गेला। तिथं त्याला बघायला गर्दी उसळली, त्यातून चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला। मग अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली आणि लगेच जामीनही मिळाला। पण या प्रकरणामुळे अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात सापडला। पण अल्लू अर्जुन आणि कॉन्ट्रोवर्सी ही काही नवीन गोष्ट नाहीये। याआधी अल्लू अर्जुन आणि त्याच्यामुळे झालेले वाद हे चर्चेचा विषय ठरलेत। ते वाद नक्की कोणते, त्यावेळी अल्लू अर्जुनवर कशी टीका झाली होती, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मुख्य विषयाला येण्याआधी अल्लू अर्जुनचा आत्ताचा वाद थोडक्यात समजून घेऊ। 4 डिसेंबरला हैदराबादच्या एका थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या अचानक येण्यामुळे चेंगराचेंगरी झाली। त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। त्यामुळे अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल होऊन त्याला 13 डिसेंबरला अटक करण्यात आली। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असतानाच त्याला अंतरिम जामीन मंजूर झाला। पण या प्रकरणामुळे अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात सापडला। आता या प्रकरणावरून अल्लू अर्जुनवर टीका होत असली तरी याआधीही काही वेळा तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतं। त्यातलं पहिलं प्रकरण म्हणजे पवन कल्याणशी झालेला पंगा। आता पवन कल्याण आणि अल्लू अर्जुन यांच्यात नातं आहे। अल्लू अर्जुनच्या आत्याचं लग्न झालं ते मेगास्टार चिरंजीवीशी। आता चिरंजीवी आणि पवन कल्याण हे दोघंही सख्खे भाऊ, त्यामुळे नात्यानं पवन कल्याण अल्लू अर्जुनचा काका लागतो। पण या दोघांच्या नात्यात वाद असल्याच्या चर्चा अनेकदा समोर आल्या। 2016 मध्ये एका पिक्चरच्या प्रमोशन वेळी अल्लू अर्जुन स्टेजवरून लोकांशी संवाद साधत असताना प्रेक्षकांमधून पीके पीके असं म्हणत पवन कल्याणच्या नावाचा जय जयकार करण्यात येत होता। तेव्हा अल्लू अर्जुननं प्रेक्षकांकडे बघून चेप्पानू ब्रदर म्हणजेच मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही असं म्हटलं होतं। तेव्हा पवन कल्याणचे फॅन्स अल्लू अर्जुनवर चांगलेच नाराज झाले होते। अल्लू अर्जुननं पवन कल्याणचा जाहीर अपमान केल्याची टीका त्यावेळी फॅन्सकडून करण्यात आली होती। इतकंच नाही तर या दोघांमध्ये राजकारणामुळेही राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवेळी पवन कल्याण आपल्या जनसेना पक्षाकडून नंद्याल विधानसभा निवडणूक लढवत होते। त्यावेळी त्यांच्या विरोधात YSR काँग्रेसचे आमदार रविचंद्र रेड्डी निवडणूक लढवत होते। त्यावेळी अल्लू अर्जुननं आपल्या काकांच्या विरोधात प्रचार केला। तो नंद्यालला रविचंद्र रेड्डींच्या प्रचार रॅलीत सहभागी झाला आणि या दोघांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर मोठं वॉर रंगलं। आता पवन कल्याण जिंकले आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले, पण त्यांच्या विरोधात प्रचार करत अल्लू अर्जुननं त्यांच्याशी पंगा घेतल्याची टीकाही झाली। अल्लू अर्जुन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचा दुसरा किस्सा म्हणजे हिंदूंच्या भावनांचा अपमान केल्याचे झालेले आरोप। 2017ला अल्लू अर्जुनचा DJ म्हणजेच दुव्वाडा जगन्नाधाम हा पिक्चर रिलीज झाला होता। त्यामध्ये अल्लू अर्जुननं एका ब्राह्मण व्यक्तीची भूमिका केली होती। त्या सिनेमात त्यानं केलेल्या काही कृतींमुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। अल्लू अर्जुननं ब्राह्मणांचा अपमान केल्याचे त्याच्यावर आरोप झाले होते। तसंच या पिक्चरमधील एका गाण्यातल्या शब्दांमधून हिंदू स्तोत्राची चेष्टा करण्यात आल्याचे आरोपही ब्राह्मण समाजाकडून करण्यात आले होते। त्यावेळी समाजाकडून अल्लू अर्जुन विरोधात मोठं आंदोलन छेडण्यात आलं। त्याचबरोबर त्यानं ब्राह्मण समाजाची माफी मागावी अशी मागणीही समाजानं केली होती। पुष्पा 2च्या ट्रेलरनंतरही हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप झाले होते। यामध्ये अल्लू अर्जुन अर्धनारीश्वराच्या भूमिकेत दिसत होता, तर त्यात माँ कालीचं चित्रही दिसत होतं। त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अल्लू अर्जुन आणि पुष्पाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर करण्यात आला होता। अल्लू अर्जुन तिसऱ्यांदा वादात सापडला होता, तो कॉपीराईटच्या आरोपांमुळे। 2016 मध्ये अल्लू अर्जुनचा सारईनोडू हा तेलुगू सिनेमा रिलीज झाला होता। त्यामध्ये अल्लू अर्जुननं गणा नावाचं पात्र साकारलं होतं, पण हा सिनेमा चर्चेत आला होता तो कॉपीराईटच्या वादामुळे। लेखक वर्मा यांनी या सिनेमावर आक्षेप घेतला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमाची स्टोरी ही त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकावर आधारित होती, पण आपली परवानगी न घेता
सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता अल्लू अर्जुननं सिनेमाची स्टोरी चोरल्याचे आरोप वर्मा यांनी केले होते. हे कॉपीराईट कायद्यांचं उल्लंघन असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. आता या सिनेमात अल्लू अर्जुन फक्त अभिनेता म्हणून काम करत होता. तरीही वर्मा यांच्या आरोपांमुळे अल्लू अर्जुनही टार्गेट झाला होता. अल्लू अर्जुन चौथ्यांदा वादात सापडला तो ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे. 2014ला हैदराबादमधल्या रस्त्यांवरून अल्लू अर्जुन दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी हैदराबाद पोलिसांनी त्याची गाडी अडवली. तेव्हा तो पोलिसांसोबत उद्धटपणे वागल्याचं सांगण्यात आलं. तो खरंच दारू पिऊन गाडी चालवतोय का हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याची ब्रीथलायझर टेस्ट करण्याचं ठरवलं. पण त्यावेळी अल्लू अर्जुननं या टेस्टला नकार देत पोलिसांची हुज्जत घातल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून अल्लू अर्जुनवर जोरदार टीका झाली. तेव्हा त्याच्या इमेजवर फॅन्स तसंच क्रिटिक्सकडूनही ताशेरे ओढण्यात आले होते. अल्लू अर्जुन वादात सापडल्याचं सध्याचं प्रकरण म्हणजे पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी झालेली चेंगराचेंगरी. 5 डिसेंबरला पुष्पा 2 रिलीज झाला, पण त्याआधी 4 डिसेंबरला ठिकठिकाणी पुष्पा 2च्या प्रीमियर शोचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं अल्लू अर्जुनच्या फॅन्सनी या प्रीमियर शोलाही गर्दी केली. अशीच गर्दी हैदराबादच्या RTCX रोडवरच्या संध्या थिएटरमध्ये झाली होती. आता ही गर्दी अल्लू अर्जुनला स्क्रीनवर बघण्यासाठी होती. पण थिएटर मॅनेजमेंट, पोलीस यांना कोणतीही कल्पना न देता अल्लू अर्जुन थेट संध्या थिएटरमध्ये आला आणि त्याला बघण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. त्यामुळं तिथं मोठा गोंधळ झाला, चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाला. रेवतीच्या पतीनं चिक्कडपल्ली पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात तक्रार दाखल केली. थिएटरमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसताना अल्लू अर्जुन अचानक तिथं आल्यानं ही चेंगराचेंगरी झाल्याचा ठपका अल्लू अर्जुनवर ठेवण्यात आला. 13 डिसेंबरला या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटकही झाली. सत्र न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली. या निर्णयाविरोधात अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात अपील केलं आणि 50,000च्या जातमुचलक्यावर न्यायालयानं त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. पण आता या प्रकरणात पुढे काय होणार, अल्लू अर्जुनवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता अल्लू अर्जुनवर सध्या झालेले आरोप आणि आजवर त्याच्यामुळं झालेले वाद या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.